शिवसाईद्वारे शक्य इंजिनियर, फार्मासिस्ट, ॲग्रिकल्चर ऑफिसर, BSc नर्सिंग होण्याचं स्वप्न MHT CET 2025च्या संपूर्ण तयारीसाठी शिवसाई पॅटर्न बुलढाणा, शिवसाई युनिव्हर्सल ज्युनियर कॉलेज बुलढाणा. संपर्क 8390 3545 55 आणि 8208 1082. मदतीपासून वंचित शेतकरी धडकले जळगाव तहसील कार्यालयावर. गेल्या खरीप आणि रब्बी हंगामातील नुकसान भरपाई देण्याची मागणी. गेल्या वर्षी शासनाने सोयाबीन, कपाशी भावातील 2 हेक्टरपर्यंतच्या फरकाचे हेक्टरी 5,000 रुपये जाहीर केले असले तरी अद्याप जळगाव जामोद तालुक्यातील खेरडा खुर्द आणि बुद्रुक तसेच परिसरातील शेतकऱ्यांना सदर लाभ मिळाला नाही. गेल्या वर्षी अतिवृष्टीने झालेल्या नुकसानीचे पैसे KYC करून आणि तहसील कार्यालयात वारंवार चक्रा मारून शेकडो शेतकऱ्यांना अद्यापपर्यंत मोबदला मिळाला नाही. तसेच मे 2025 मध्ये रब्बी हंगामातील ज्वारी, गहू, तीळ, मका कापणी योग्य आलेले पिके अवकाळी पावसाने जमीनदोस्त झाली. यासाठी शेतकऱ्यांनी तहसीलदारांकडे वारंवार निवेदने देऊन चक्रा मारल्या आहेत. मात्र अजूनही त्यांना नुकसान भरपाई मिळाली नसल्याने शेकडो शेतकऱ्यांनी पुन्हा एकदा तहसील कार्यालयावरती धडक देत आपल्या मागण्या लावून धरल्या आहेत. अन्यथा तीव्र स्वरूपाच्या आंदोलनाचा इशारा यावेळी देण्यात आला आहे. शासनाला कुठल्याही प्रकारची दयामया या ठिकाणी शेतकऱ्यांची नाही. फक्त निव्वळ आश्वासनं आणि खोटी आश्वासनं हे शासनाकडून दिल्या जात आहे. 2024चा पीक विमा तर मिळालाच नाही, परंतु मागच्या वर्षी खरीप 2024 सप्टेंबर-ऑक्टोबरमध्ये अतिवृष्टी झाली होती. त्या अतिवृष्टीची मदत शासनाने जाहीर केली. KYC शेतकऱ्यांनी केल्या. 3-3 महिने 4-4 महिने KYC करून झाले. त्याचे सुद्धा अजून पैसे शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झालेले नाही. कारण विचारलं असता आमच्या साईटमध्ये प्रॉब्लेम आहे, आम्हाला तांत्रिक अडचणी आहेत, असं कारण देऊन शेतकऱ्यांची बोळवणूक आणि फसवणूक या ठिकाणी शासन करत आहे. त्या संदर्भात जाब विचारण्यासाठी आज आम्ही माननीय तहसीलदार साहेब यांच्याकडे निवेदन घेऊन सर्व शेतकरी या भागातले गेलो होतो. आणि सोमवारपर्यंत जर या मागण्यांवर विचार झाला नाही तर येणाऱ्या मंगळवारी 25 तारखेला 26 तारखेला आम्ही अर्धनग्न आंदोलन या तहसील कार्यालयात सर्व शेतकरी मिळून तालुक्यातील करणार आहोत. याची दखल शासनाने घ्यावी आणि शेतकऱ्याची जे काही थकीतबाकी शासनाकडे असेल, आम्ही भीक मागत नाही, तुम्ही जाहीर केलं, तुम्ही तुमच्या तोंडाने जाहीर केलं तेच आम्हाला आमच्या हक्काचं पाहिजे, अशी या ठिकाणी आम्ही निवेदनाद्वारे तहसीलदार साहेबांना मागणी केलेली आहे. त्या मागणीची आणि मे महिन्यात जी आता अतिवृष्टी झाली, बेमोसमी पाऊस झाला अवकाळी, त्यामुळे मका आणि ज्वारीच्या पिकाचं नुकसान झालेलं आहे. त्याचे पंचनामे या ठिकाणी बाकी आहे. तहसीलदार साहेबांनी आदेश देऊन सुद्धा कर्मचारी पंचनामे करायला तयार नाहीत. त्यामुळे तहसीलदार साहेब यांच्या आदेशाची अंमलबजावणी कितपत हे कर्मचारी करतात याबद्दल सुद्धा शेतकऱ्यांच्या मनात शंका आहे. एक न्यायाधीशाची भूमिका बजावणारा माणूस आदेश देऊन जर त्याच्या अधीनस्थ असलेले कर्मचारी पंचनामे करत नसतील तर हे सुद्धा एक कुठेतरी विचार करण्यासारखी गोष्ट आहे. आता न्याय कोणाकडे मागावा असा प्रश्न शेतकऱ्यांना आहे. आम्ही आता सोमवारपर्यंत वाट पाहू. मंगळवारी आम्ही तालुक्यातील सर्व शेतकरी अर्धनग्न आंदोलन या ठिकाणी, तसं तर शासनानं आम्हाला नागळं केलेलंच आहे, पण आता जे काही कपडे बाकी आहेत ते सुद्धा आम्ही यांना काढून देऊ.